विश्वमय आयुर्वेदिक नेत्रालय पुणे ह्या ठिकाणी दररोज चांगल्या प्रकारे म्हणजे 15, 20, 25, 30 अशा प्रकारे पेशंट दररोज येत असतात. त्याच्यापैकी एक पेशंट आहे की त्यांचा आपण आज फीडबॅक घेणार आहे की त्यांना 10 दिवसाचं जे पंचकर्म त्यांनी ह्या ठिकाणी केलेले आहे किंवा मेडिसिन घेतलेले आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट डॉक्टर परमता ठाकरे यांच्या अंडर सुपरविजन आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये घेतलेले आहे. तर त्यांचा ते अभिप्राय सांगणार आहे. सर, तुमचं नाव काय सर? नमस्कार. सर्वप्रथम आपणास नमस्कार. माझं नाव पंकज बधाने. मी उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथून आहे. ओके सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सर, सांगू शकता? डोळ्याचा प्रॉब्लेम? सर, मला रेटिनाचा पडद्याचा प्रॉब्लेम होता आणि ग्लुकोमा प्रॉब्लेम होता. ओके सर. ह्या ग्लुकोमामुळे आणि रेटिनाच्या पडद्यामुळे ओके जवळजवळ 3 वर्षापासून खूप परेशान होतो. ओके सर. 3 वर्षापासून मी म्हणजे स्थानिक डॉक्टरांकडे पुणे येथे बाकीच्या ॲलोपॅथीचे मी घेत होतो, ट्रीटमेंट घेत होतो. त्या ट्रीटमेंटमध्ये मला कुठलाही फरक जाणवत नव्हता. ओके सर. दरवेळेस माझी कुठली ना कुठली माझी हानी होत होती. ओके सर. ओके सर. येस, व्हेरी गुड. दरवेळेस मला ड्रॉप बदलून दिले जात होते आणि कुठलीही मला माहिती न सांगता लपवण्याचं काम करत होते. पण मला ज्या टायमाला मी सरांचं, आमच्या नाशिकला माऊस भाऊ आहे आमचा, त्यांनी ट्रीटमेंट सरांकडे घेतली होती. त्याच्या रेफरन्सनुसार मी नाशिकवरून सरांचा पत्ता मिळवला आणि मी राहायला पुणे येथे असल्यामुळे सरांचं टिळक रोडला क्लिनिक आहे. मग टिळक रोडला मी आल्यानंतर सरांचा मी जवळजवळ 1 महिन्यापासून सरांकडे भेटतोय आणि सरांकडे आल्यानंतर सरांनी मला आयुर्वेदाची माहिती दिली. सुरुवातीला आयुर्वेदाबद्दल मला काही माहिती नव्हती आणि सुरुवातीला नंतर सरांनी सांगितलं पंचकर्म आपल्याला करावं लागतील आणि पंचकर्म केल्यानंतर पहिल्या दिवशी जो मला अंधुक दिसायचं आणि आज 10वा दिवस आहे, आज जे मला क्लिअर दिसतंय त्याच्यामध्ये खूप मोठा मी म्हणजे आयुर्वेदाचा खूप मोठा मी हे मानतो. खूप मोठा आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्याच पंचकर्माची एवढी मोठी ताकद मी आजपर्यंत कुठे बघितली नव्हती. या पंचकर्मामध्ये 10 दिवस तुम्हाला 10 दिवस तुमच्या डोळ्यांवरची ट्रीटमेंट होत असतात आणि या ट्रीटमेंट होत असताना तुमच्यात अनेक थेरपी असतात आणि तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला नुसतं पंचकर्म घेऊन चालत नाही, त्याच्यामागे आपल्याला स्वतःलाही पथ्य खूप पाळावे लागतात. आपला पथ्य हेच आपलं पंचकर्माचं प्राण आहे. आपण जर पथ्याने पाहिलं तर काही होणार नाही. इथला जो स्टॉप आहे त्यातल्या त्यात परमात्मा डॉक्टर ठाकरे सर, सुशील सर, तुकाराम सर, मानसी मॅडम, अनिता मॅडम, एक त्या मावशी आहे, नंतर आपल्या इथे राणा सर, थेरपिस्ट, या सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि म्हणजे इथं खूप छान वातावरण आहे. या छान वातावरणामध्ये 10 दिवसापासून आम्हाला खूप छान अनुभव आला आणि सर्वप्रथम ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी मला अंधुकतेने मी पूर्णपणे घाबरलो होतो. व्हेरी गुड. पण आता मी खुश होऊन आणि एकदम 100% 100% चांगलं होऊन इथून जातोय. याच्याबद्दल मला विश्वमय आयुर्वेदिक क्लिनिक चिकित्सालय पुणे यांचा मी खूप आभारी आहे. अशा प्रकारे आमच्याकडे जे पेशंट होते, पंकज सर यांनी त्यांचा अभिप्राय सांगितलेला आहे की इथे यायच्या अगोदर त्यांची स्थिती काय होती, म्हणजे बघा किती घाबरलेले होते, त्यांना समजत नव्हतं की व्हॉट टू डू. पण टुडे इज 100% rid of his blindness and the glaucoma problem, the whatever eyes disorder, he is now totally overcome. So I am requesting other patient also, yeah, those are they staying in Pune, outside of the Pune, कि अगर आपको इसी तरह के कुछ आंखों के बारे में कुछ प्रॉब्लम रहेंगे तो आप हमारे सेंटर में कांटेक्ट कर सकते हैं और यहाँ पे आप आके हमारे डॉक्टर परमात्मा ठाकरे सर से आप कंसल्टेशन कर सकते हैं. एंड इस तरह का हमारा पूरा सेटअप पुणे के अंदर है, वरळी के अंदर है. तो हमारे 10 से 12 ब्रांचेस थ्रू आउट महाराष्ट्र है, आउट ऑफ महाराष्ट्र है, दिल्ली. तो आप उसका ये कर सकते हैं ट्रीटमेंट लेके, और आप यू कैन रीड ऑफ योर ऑल काइंड ऑफ आई डिसऑर्डर. Yeah, thank you.